ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 125वे प्रवचन पुष्प आहे। या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय क्षेत्रज्ञ विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण आजपासून सुरू करत आहोत। कालच्या 124व्या प्रवचन पुष्पात आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय भक्ती योग याच्या शेवटच्या प्रवचन पुष्पाचे अध्ययन रूपी श्रवण केले। कालच्या 124व्या प्रवचन पुष्पात आपण निस्वार्थ भक्तांचे लक्षण कोणते असतात याचे श्रवण केले। आजच्या 125व्या प्रवचन पुष्पात आपण ह्या 13व्या अध्यायाचे सारांश रूपाने परिचय करून घेऊ, थोडक्यात ओळख करून घेऊ आणि त्यानंतरच्या 7 ते 8 प्रवचन पुष्पात आपण ह्या अध्यायातील विविध विषय विस्तृतपणे समजून घेऊयात। या अध्यायात भगवद्गीतेत 34 श्लोक आहेत। ह्या 34 श्लोकाच्या आधारे संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये 1169 ओव्या प्रगट केल्या आहेत। या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊलींनी पंचमहाभूतात्मक शरीर कसे असते, त्याचे विकार कोणते, त्याची माहिती, ज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय याचे विस्तृत वर्णन केलेले आहे। या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊलींनी क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे पंचमहाभूतात्मक शरीर कशा प्रकारे आहे, त्याचे विकार कोणते आहेत, आत्मज्ञान म्हणजे काय, घट म्हणजे काय, पंचीकरण कसे असते, कशाला पंचीकरण म्हटले गेलेले आहे, क्षेत्राची म्हणजे पंचमहाभूतात्मक शरीराची 36 तत्वे कोणती आहेत, ज्ञान म्हणजे काय, परब्रह्म म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, कारण, कार्य,
कार्य कारण म्हणजे काय? संसार सागरातून तरणारा नेमका कोण असतो? अजन्मा खरा ज्ञानी म्हणजे कोण असतो? गुरूंचे सतत स्मरण का करावे? क्षेत्राचे प्रकार कोणकोणते आहेत? क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा, त्याचा प्रभाव क्षेत्रावर म्हणजे पंचमहाभूतात्मक शरीरावर कशा प्रकारे असतो? पूर्ण क्षेत्रज्ञ जाणणे का अशक्य वाटते? प्राण म्हणजेच जीव, जीवात्मा यालाच क्षेत्र का म्हटलेले आहे? सेवक कोण आहे आणि मालक कोण आहे? पंचमहाभूतात्मक शरीर हा सेवक आणि जीवात्मा हा मालक, याला असे का म्हटलेले आहे? जीव म्हणजे काय? सुख दुःखाचे कारण कोणते आहे? आणि क्षेत्र याचे 6 शास्त्र कोणते आहेत? हे देखील या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली अर्जुनाला समजून सांगणार आहेत. वाटसरू कोणाला म्हटलेले आहे? संरक्षक कोणाला म्हटलेले आहे? त्रिगुण व त्याचे कार्य कशा प्रकारे पंचमहाभूतात्मक शरीरावर होते, जीवात्म्यावर होते, याचेही वर्णन भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊलींनी या अध्यायामध्ये केलेले आहे. संकल्पवादी आणि स्वभाववादी यांच्या माहितीप्रमाणे क्षेत्र कशाला म्हटलेले आहे याचेही वर्णन या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली करतात. पंचीकरण याचा संकल्प म्हणजे काय? क्षेत्र काळवादी मनुष्याच्या माहितीप्रमाणे कसा असतो? क्षेत्र देखील समजण्यास कठीण व अशक्य का आहे? क्षेत्राची 36 तत्वे कोणती आहेत याचे विस्तृत वर्णन देखील भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली या अध्यायामध्ये करतात. ही 36 तत्वे गुप्त आहेत तरी देखील उपस्थित आहेत, याचा अनुभव कशा प्रकारे घेतला जाऊ शकतो? पंचीकरण म्हणजे काय? अहंकार मनुष्याच्या जीवनामध्ये का निर्माण होतो? बुद्धीचे खरे लक्ष कोणते आहे? अव्यक्त स्वरूप म्हणजे काय व त्याची चिन्हे कोणती आहेत? मनुष्याच्या शरीरामध्ये कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये व त्याचे प्रकार कोणते आहेत? मनुष्याच्या शरीरातील 9 दरवाजे कशाला म्हटलेले आहेत? माणसाचा खरा स्वभाव कसा असतो, पण तो आपल्या खऱ्या स्वभावाला का विसरतो आणि त्यामुळे स्वतःच्या जीवनात विकार का निर्माण करतो? ज्ञानेंद्रियांचे आणि कर्मेंद्रियांचे विषय कोणकोणते आहेत? मनुष्याच्या जीवनामध्ये इच्छा आणि द्वेष का निर्माण होतो? सुख आणि दुःख याबद्दलचे परमसत्य कोणते आहे? सुख दुःखाचे कारण कोणते आहे? चैतन्य, चेतना, जीवात्मा म्हणजे काय? धृती म्हणजे काय? धृतीलाच ध्येय का म्हटलेले आहे याचे वर्णन देखील भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली या अध्यायामध्ये अर्जुनाला करतात. क्षेत्र, देह आणि पंचमहाभूतात्मक शरीर हे तिन्ही शब्द कशा प्रकारे एकच आहेत? मनुष्य कर्मबंधनातून कशा प्रकारे मुक्त होऊ शकतो आणि त्या मुक्तीचे ज्ञान म्हणजेच आत्मपरिवर्तनाचे ज्ञान या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली अर्जुनाला सांगतात. आत्मपरिवर्तनाची 19 लक्षणे कोणकोणती आहेत? 19 चिन्हे कोणती आहेत? खरा ज्ञानी मनुष्यच या आत्मपरिवर्तनाच्या चिन्हांना कसा ओळखू शकतो? म्हातारपणाचा अंदाज येण्यापूर्वी मनुष्याने आत्मपरिवर्तन करून घेणे का आवश्यक आहे? अशा मनुष्याला ज्ञानमूर्ती, ज्ञान संपत्तीचा स्वामी, ज्ञानरूप पुरुष असे का म्हटलेले आहे व त्याची चिन्हे कोणती आहेत?
हे देखील ह्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली अर्जुनाला समजून सांगणार आहेत. मनुष्याने क्षेत्रामध्ये म्हणजे शरीरामध्ये का गुंतू नये, प्रकृतीच्या पदार्थांचा त्याग का करावा, आत्म्यातच जीवात्म्यातच परमात्म्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला जाऊ शकतो याचेही वर्णन भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली या अध्यायामध्ये अर्जुनाला करणार आहेत. या अध्यायाचा एका वाक्यात जर सारांश घ्यायचा असेल, करायचा असेल, तर मनुष्याने क्षेत्रज्ञाच्या आधारे म्हणजे जीवात्म्याच्या आधारे प्रत्यक्ष अनुभवाने परमात्म्याशी असलेल्या नित्य योगाचा अनुभव आणि संबंध याचा अनुभव घेऊ शकतो. हेच या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी व संत ज्ञानेश्वर माऊलींनी आजच्या अर्जुनाला विस्तृतपणे समजून सांगितलेले आहे. म्हणून या अध्यायाचे नाव क्षेत्रज्ञ विभाग योग असे आहे. आपण आजपासून भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय क्षेत्रज्ञ विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण सुरू केले आहे. उद्याच्या 126व्या प्रवचन पुष्पात आपण क्षेत्र म्हणजे काय याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत. आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.